तिवसा तालुक्यातील कासूर येथील गॅस सिलेंडरच्या स्फोटाने घर जळून खाक झाल्याची घटना ताजी असतानाच 13 मार्च रोजी तिवसा तालुक्यातील आखतवाडा येथे दुपारच्या सुमारास अचानक आग लागून 5 झोपड्या जळून खाक झाल्या। मात्र तिवसा येथील नगरपंचायतच्या अग्निशमन दलाने ही आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळल्याचे गावकऱ्यांनी सांगितले। आखतवाडा येथील मुस्लिम वस्तीतील शेख जहीर, शेख कदीर, अयूब शाह, मानू शाह, इनायत खान, सय्यद नाजिम, शेख इफ्रान, शेख रेहमान यांच्या आगीमुळे झोपड्या जळून खाक झाल्या आहेत। त्यांच्या घराला शनिवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली। आगीने रौद्ररूप धारण करून हवेमुळे ही आग पसरली। पाहता पाहता या आगीत 5 कुटुंबाचे झोपडीवजा घरे जळून खाक झाली। आगीची माहिती तिवसा येथील नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमक दलाचे सुरक्षापा मोहन व अन्य कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले। त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला। मात्र या आगीमुळे 5 गरीब कुटुंब उघड्यावर आले आहे। ही आग विद्युत खांबावरील शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज गावकऱ्यांनी वर्तविला असून घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। तसेच या आगीची माहिती तिवसा तहसीलदार वैभव फरतारे यांना मिळताच त्यांनी महसूल विभागाच्या पथकाला चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा।